हाय, स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये. आणि मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. सगळ्यांना शुभेच्छा. नीट हां म्हण ना, मकर संक्रांतीच्या सगळ्या मावशी मामांना खूप खूप शुभेच्छा. मकर संक्रांतीच्या सगळ्या मावशी मामांना खूप खूप शुभेच्छा. हाय, सगळ्यांना मकर संक्रांतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आणि माझे तीळ नेहमी सांडा, माझ्या संग नेहमीच भांडा. नेहमी भांडत नाही आता असं बरं चला. मकर संक्रांतीची साडी अशी आहे बरं का. थांबा, मी तुम्हाला दाखवते. त्यांच्याकडे कॅमेरा देते, मग दाखवते गरिबाची आपली येडी वाकडी कशी गवायना आहे. आमची मायलिकींची जोडी कशी दिसते कमेंट करून नक्की सांगा. आमची जनबाई आज साऱ्या सकाळची मला काही सुद्धा काम करून देणार. आणि साडी बघा कशी आहे, कमेंटद्वारे नक्की सांगा. ज्याला तुझी साडी दाखव. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा मम्मीची साडी भारी का माझी. हा, कमेंट मध्ये नक्की सांगा मम्मीची साडी भारी का माझी साडी भारी. जा, आपल्याला व्यवसाय जायचंय, व्यवसायाला जायचंय बरं का. उपास धरलाय, मरणाच्या चक्रा येऊ राहिल्या तर पण म्हणलं चला आधी थोडासा छोटासा व्हिडिओ बनवावा आणि मग व्यवसायाला जावं. तुमच्या तिकडे व्यवसायामध्ये काय काय असतं? ज्याला एक प्लेट आण बाकी गुळंती घ्यायला एक चमचा. मी सुगडं आहे ना छोटे छोटेच घेतले बरं का. मागच्या वर्षी ना म्हणजे असं ते लय ओझं होतं, झेपतच नाही. त्याच्यामुळं छोटे छोटे सुगडे घेतले. त्यात काय शास्त्र मार्ग आपलं धरा नातावर नीट धरत जाणार. अशी कशी कॅमेरामॅन येतं बाई. चमचा पण आण आणि वाटी पण आण. मरणाच्या चक्रा येऊ राहिल्या तर नवरे धरतील का अशा बायकांसाठी उपास. चक्रा येऊस तर पहिली भाकर आणा म्हणतील, म्हणायचे का नाही. एक दिवस उपास धरा बरं. आम्हाला बायकांना कसा संक्रांतीचा उपास धरावा लागतो, वडाला जायचा उपास धरावा लागतो. परत आमचं मग नवरात्रमध्ये कोण धरून देत नाही मला. अहो, बायकांचे उपास सांगते. बायका कशा नवऱ्यासाठी उपास करतात ते उपास सांगते मी. मागच्या वर्षी काय झालं, ते मोठे मोठे सुगडं होते बरं का. एवढी हाताला कळ लागली मंदिरात जाऊस तर. आणि रस्त्याने जाताना मला ना चपलीला माझ्या ठेस लागली दगडाची. ती एक सुगड फुटलं. माझ्या मनाला लई कसं तरी वाईट वाटलं. त्याच्यामुळं म्हणलं यंदा आहे ना असे छोटे छोटे सुगडं घ्यायचे. म्हणलं जाऊ द्या, कोणी काही का म्हणा ना, आपण करतोय ना करतोय याला महत्व आहे. काय काय बाय तेवढं बी करत नाही आमच्या इकडे खेड्यात, खरंच ना. बरं चला बाय, येतो आम्ही आता मंदिरात जाऊ, नंतर स्वयंपाकाला लागावं लागेल. स्टॉप कर मग. बंद का. अहो, जानूच्या पप्पाला आहे ना मी पुरणपोळी करायचं शिकवू राहिले बरं का. लय मोठा उंडा वाटतंय का त्यो. हां, जाऊ दे तेवढीच चाव. हाताला तेल लावा, हाताला तेल लावा. माझ्या आग्रहामुळे ना ते आज पुरणपोळी करायला शिकू राहिले बरं का. हां, हाताला तेल लावलं का. हां, जमन ना. हा बघा, मी सगळा स्वयंपाक केला. इथं कटाची आमटी उकळतीये, इथं भात, इथं मी पुरणपोळ्या निवद करून ठेवलेले, इकडं भजे कुरडई, आणि तिकडं त्यांना म्हणलं शेवटची पोळी माझ्यासाठी शिकायची तुम्ही. बस 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 बस. हां हां, अयो अजून टाका. एवढं एवढं पुरण होय. हां, आता हातपुसा फडक्याला मी शिकवते बरं का. आज फर्स्ट टाइम करून राहिले ते, नाही तर म्हणतात दरवेळेस तेच करतेत का काय. थांबा थांबा, तसं नाही तसं नाही. तू थांब. नाही ऐकत जाव, जसं सांगते तसंच करत जा नावा. असं काउन करून राहिले. पुरणपोळी पाहिला माझ्या हाताची कशी होती, माझी एकच नंबर होईल. मोदक का. हो माय, ते काय मोदक नाही, तसं नसते. मोदक नाही बाई, तुला पुरणपोळी खायची ना. खायचं नाही विषय, शिकायचं. सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. सगळ्या गोष्टी येते मला. मी काही येडा बिडा आहे का.
येड्याचा नाही हो विषय. मग मी तुम्हाला आठवतं ना पिल्ल्याला 8वी 9वीला असताना पासून शिकवते का नाही स्वयंपाकातलं एक 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 एक. हाताला तेल लावा वाटलंच तर थोडं, नंतर पीठ लावा. ते आता पोळपटावरचं सगळं आहे ना हे करा, बाजूला सारा ते पुरण त्याच्यावरच. 2 मिनिटं. आय 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 आव ते पुरं तेल हाताला लावून मग तुम्ही उंडा हे करा म्हणणार होते मी. काय हां आता पिठावर आता पिठामध्ये उंडा असा उलता पालता करा जेणेकरून त्याला पीठ लागन. बस असं. हं. श्री गणेश आहे ना. हळूहळू हा. एकदम असं अलगद हे करायचं, चपाती सारखं नाही. मी करतो बरोबर माझे. परत इकडे हे करा, तुमच्या हाताला लागतील परत. एकच नंबर पुरणपोळी करणार मी आज माझ्या हातची. बायको म्हणली पाहिजे खरंच नवऱ्याने पुरणपोळी बनवली गोलगरीत. तसं तर त्यांना सगळं काम जमतं बरं का. एकच पण नंबर. पुरणपोळी आज मी म्हणते आयुष्यातून पहिल्यांदा करायला बसले असाल ना. होय हे बघ कामात बी म्हणजे 2 पैसे कमावण्याच्या कामात बी कोणच्या बी घाला ते नाही म्हणणारच नाही. मला हे जमत नाही मला ते जमत नाही असं म्हणणारच नाही. पण स्वयंपाकामध्ये बी त्यांना आहे ना भाकरी नाही येत, चपात्या येतात आणि भाजी येते, भात येतो, भांडे धुणं फरची पुसणं सारून घेणं सगळं जमतं. फक्त पुरणपोळी जमत नव्हती. म्हणलं चला आजपासून आहे ना ट्राय करावं त्यांना शिकवायचे. मी माझ्या वैष्णवला किती किती शिकवलेलं आहे स्वयंपाकामधलं. भाज्या शिकवल्यात 2-3, पीठ मळायचं शिकवलंय, फक्त त्याला चपात्या नाही येत. सगळ्यांनी कमेंट मध्ये सांगावं का जमली का नाही पुरणपोळी. बस लय ना काय करू तिला. बस 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 फुटन बिटन झाली का. हा. हे बघा पुरणपोळी कशी आली ते सांगा मला. आता अशी टाकू ना. हा आता हातावर घ्यायची आणि तवावर ही टाकायची. बाजू टाकायची खाली. कसं काय नाही कोणची बाजू टाका, फक्त हातावर घ्या, अलगद घ्या फक्त हा, लहान लेकरासारखं. हा हैशा आणि गॅस फास्ट करा. 2 मिनिटं माझ्या आई. जय श्री गणेश नमः. एकच नंबर आली आज. जमलं पुरणपोळी जमली माझी. जमली आहे ना. जमले सासूबाई जमली माझी. ग बसा हे बाई नका आगी तेल वाटल्यावानी करू पुढं. मी माझ्या दुखण्याने येपले आधीच. ही आता चांगली कर चपाती. चपाती का चपाती जमते बरं का. तिकडे लक्ष द्या नाहीतरी ना. अरे हो 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 जाऊ द्या. तिला आहे ना तेल नका लावू. मधून तेल लावताय का. हां जमली राव. मला वाटायचं ती पोळी उलटा ना. उलटा नाही उलटा. पुढे ते हळू बरं का लय असं धसमुसळ्यानं नका करू. पोळी तर चपातीत फरक असतो. हां 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 एकच नंबर. हा जमली ग बाई माझ्या शोनूला. भाकरी का म्हणून नाही येत मग तुम्हाला. भाकरी येतात. भाकरी का नाही येत का हो? भाकरी आवडे आता ती ना थोडी गाबुळी भाजली ना. तेल लावायचं वर. हां थांबा ना अजून भाजू द्या ना तिला व्यवस्थित. मला वाटलं गॅस संपतो का मला. कॉलच म्हणत होते टाकी भर टाकी भर. स्वयंपाक झाला सणासणीचा. सणाचा झाला, सकाळचा स्वयंपाक झाला, तुमच्या डाव्याचा पिल्ल्याच्या डाव्याचा, आणि रात्री खिचडी झाली, शेंगदाण्याची चटणी झाली. आणि कालच बस 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 लावा तेल. आता असं तेल लावायचं ना सगळे लय भासा नका लावा. सगळीकडे लावा. गॅस थोडा बारीक करा. जमले राव. तेल सगळीकडून लावा ना. ते गॅस बारीक करा ना. जळण ना ती खालची साईड. असं उलताना त्याच्यात बुडवा आणि मग सगळीकडे हे करा. हां एकदम चांगली. मी कसं सगळं तेल लावून एकदम व्यवस्थित हे केली. अरे 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 असं उलताना आपण भात कसा घेतो असं उलताना घाला ना. जमली आईला जळाली. टाका तेल तुम्ही आता. टाका तसंच टाका. याच्यानी पळ याच्यानी वाटीने. हां 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 हां
टाका अजून थोडं टाका ना. ना ए माझ्या अहो चपचप पुरणपोळीला जर तेल चपचप असलं ना मग चांगली लागती. माय नीट लावत बी नाही. कुठली सुद्धा नाही. डिंचंग 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 बाबा लगीन. टाका इकडं. बाबा लगीन जळून गेली ती. नाही नाही, हे बघा किती सुंदर आली पुरणपोळी. या सगळे खायला मकर संक्रांतीच्या सगळ्या नाताई, दादांना, मामांना, आजींना हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. माझी पुरणपोळी फुटली नाही. माझी पुरणपोळी कमेंट करून सांगा माझी पोळी कशी आली. हे बघा माझी चपाती आता छोटी. नवरा माझा खरंच बरं का, काय काय वेळेस त्यांचं हेड फिरत काय ना, पण कधी कधी ऐकत येत बरं का. चांगले वागत येतं होतं वहिनी एवढं, पण त्याला मर्यायचा गारखा येतो राहून राहून. नाही तर वागायला लय चांगले वागत येत बरं का. माझं प्रत्येक म्हणणं पाहत येत गॅस फास्ट करा. मला वाटलं बी नव्हतं की म्हणजे त्यांना पुरणपोळी शिकवायला लागले तर ते शिकायचे नाही किंवा नाही म्हणतील, पण केली बरं का एका शब्दावर. मी म्हणलं शेवट एक पुरणपोळी करून बघा बरं, म्हणलं तुम्हाला येते की काय. केली. फुटली की तरी ती नाही फुटली. ही कोण खाणार म्हणजे ही पुरणपोळी? ती माझी बायको विद्या. आपण दोघं अर्धी अर्धी. माझे पुरणपोळीचं आहे ना कातड एकदम पातळ. हे काय माहिती कसं आहे कसं नाही, पण नाही हो, मनापासून तुमची आभारी. थैंक यू, बहुत बहुत शुक्रिया जी. दिलीप कुमार, आपने मेरा कहना माना, इसलिए आपकी तहे दिल से शुक्रिया अदा करती हूँ. इधर देखो. त्याला मधून तेल नाही लावलं आणि त्याच्यामध्ये फुगली नाही. जाऊ द्या. गॅस भाजली का तिकडची साईड? जरा झालाय स्वयंपाक. आता आहे ना, आता माहिती आहे का, आता मला पुरणपोळी करू लागले ना. तिकडे बघा, आता मी भांडे घासते, तुम्ही भांडे धुवून घ्या. मी भांडे घासतो तुम्ही. नको 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 नको, एवढी आडमुठी नाही हो. मी मज्जा केली तुमची. चला पुरणपोळ्या झालेल्या आहे. राम राम. म्हणा हे बघा माझ्या पुरणपोळ्या कशा आहेत आणि जानूच्या पप्पाची पुरणपोळी कशी. ह्या बघा ही चाणकी ही साईडला ठेवते, ही त्यांची पुरणपोळी आहे. चला केलं त्यालाच महत्त्व असतं. आणि ही माझी. मी पण काय असं म्हणजे हे नाही बरं का, एका हातानेच करत असते तरी पण व्यवस्थित येतं. हे बघा एकदम मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळ्या झालेल्या आहेत. गरीबाला नाव नका ठेवू रे. नाही ठेवत कोणी नावं ठेवणार कोणी कमेंटच करत नाही आपल्याला. पुरणपोळ्या तर याच्यात ठेवायला पाहिजे नव्हत्या ना. आणि चला आता इकडं आमटी पण झालेली आहे. तर बाय सगळ्यांना. आणि सगळ्यांनी कमेंट करून नक्की सांगा जानूच्या पप्पाची पुरणपोळी चांगली आली का नाही आली. तर चला बाय.